नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. राहुल गांधींनी 7 तारखेला ऑगस्ट महिन्यामध्ये महादेवपुरामधल्या बोगस मतदारांचं प्रकरण उघडकीस आणलं आणि त्यातून व्होट चोरी या त्या एका विधानसभा मतदारसंघामध्ये किती मोठ्या प्रमाणात झाली हे त्याच्यातून त्यावेळेला त्यांनी समोर आणण्याचा प्रयत्न केला. आता त्यानंतर बिहारमध्ये जे काही घडतंय, बिहारमधले अनेक आकडेवारी समोर यायला लागलेली आहे, ठिकठिकाणची लोक पाहत आहेत. पण महाराष्ट्रामध्ये अहमदनगर, अहिल्यानगर हे जे आता नवीन बदललेलं नाव आहे, त्या शहरामध्ये 24,000 बोगस मतदार आहेत आणि ते दुबार आहेत. त्यातले काही 3 वेळेला आहेत. त्यामुळे हे एकूण मतसंख्या यांची किती होऊ शकते याची आत्ता कल्पना नाही. पण 24,000 नावं अशी आहेत की जी 2 वेळेला, 3 वेळेला, 4 वेळेला मतदार यादीमध्ये आलेली आहेत. आणि ते सर्व ज्यांनी उघडकीस आणलेले आहेत ते रवींद्र वाबळे आपल्या सोबत आहेत. तुमचं इजी न्यूजमध्ये खूप स्वागत. सर्वात पहिले अगदी प्राथमिक मला विचारायचं आहे की तुम्हाला कसं लक्षात यायला लागलं की माणसांची नावं 2-2दा, 3-3दा नोंदवली जात आहेत? आमच्या भागातील काही नागरिकांनी त्यांना पोस्टमॅनने 2-2, 3-3 मतदान कार्ड दिले. बर. तर त्याविषयी त्यांनी आमच्याकडे त्यावेळेस तक्रार केली होती. म्हणजे ह्या गोष्टीला जवळजवळ 1.5 वर्षाच्या पुढे झालं. बर. तर असे भरपूर लोकांनी आमच्याकडे त्याबाबत तक्रारी केल्या का आम्ही ह्या ठिकाणी राहतो तरी आमचे मतदान कार्ड दुसऱ्या भागातल्या नावाचे पण येऊ राहिले. तर मग त्या अनुषंगाने आम्ही चौकशा केल्या असता आम्हाला असं निदर्शनास आलं का या संदर्भामध्ये शहरामध्ये खूप नाव आहेत. तर मग आता आम्ही शहरामधील तर पूर्ण चौकशी नाही करू शकत, म्हणून आम्ही मग 10/7/2024 रोजी काय केलं, आमच्या भागामध्ये जेवढे नावं दुबार आहेत तर त्या सर्वांची लिस्ट केली विचारून आमच्या मित्र परिवारांना सर्वांना का कशी आहे. तर ते आम्हाला जवळजवळ त्यामध्ये 900 नावं निघले त्यावेळेस भागात. म्हणजे तुमच्या वॉर्डमध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक 8 मध्ये 900 नावं निघले. त्यामध्ये 100च्या आसपास मयत निघले. असं आम्ही आहेतच आहे आपलं असं. आणि काही नावं जे निघले ते डायरेक्ट उत्तर प्रदेश किंवा आपल्या परप्रांतीय निघले का जे अस्तित्वातच नाही. मग त्या संदर्भात आम्ही प्रथम जे BLO असतात, जे निवडणूक विभागामध्ये काम करतात, सर, बूथ लेवलचे ऑफिसर जे असतात, ते आम्ही त्यांच्याकडे हे बाब मांडली का हे असं असं आहे आमच्या भागामध्ये. तर या संदर्भामध्ये तुम्ही चौकशी करा काय आहे असं. आणि जे लोक सापडत नव्हते, जे परप्रांतीय आहेत किंवा काय आहेत, या संदर्भातले पण आम्ही त्यांना नावं दिले. तर त्यांनी सगळ्या प्रभागामध्ये त्या विषयी चौकशी केली. कुठेही ते नाव, ते लोक काहीच आढळलं नाही. त्यानंतर काही नावं अशा आढळले की जे आमचे परिचित होते, पण जे 30-30 वर्ष झालं दुसरीकडे राहतात, त्यांचे मतदान कार्ड त्या भागातले बनलेले आहेत. तर त्यामध्ये आमचे मित्रच होते काही, त्यांच्या घर माहिती, सगळं माहिती. आम्ही BLOला पण ते नेऊन दाखवलं का ह्या माणसाचं नाव आपल्या वॉर्डमध्ये डबल आहे, म्हणजे प्रभाग क्रमांक 8 मध्ये डबल आहे आणि त्याच माणसाचं नाव सावडीला पण आहे. तर मग आता तुम्ही असं करा का या संदर्भातलं एक नाव कोणतं तरी कट करा. त्याचं ज्या ठिकाणचं आहे त्या ठिकाणी आधार कार्ड आहे, लाईट बिल आहे, स्वतःचं घर आहे, 30 वर्षापासून त्या ठिकाणी राहतो तो, तिथलचं नाव तुम्ही ठेवा. BLOनी त्या संदर्भामध्ये वरिष्ठांना त्याबाबत कळवलं. ते त्याच्यावर काहीच करत नाही असं BLOनी आम्हाला सांगितलं. आम्ही किती वेळा सांगायचं त्यांना, ते नाव असेच आहेत. पण म्हणजे निवडणुकीच्या काळात त्याच्यावरती मतदान घडलं जातं. म्हणजे ते एक प्रकारे ते बोगसगिरीनेच केलं. बोगस. बरं, हे कोण करतं? जे पारंपरिक नगरसेवक आहेत, जे पूर्वीपासून त्या ठिकाणचे वावर असणारे आहेत, ज्यांनी यांचे नाव तसेच ठेवण्यासाठी BLOला सांगितलेलं आहे, हेच लोक ते करून घेतात ना. नवीन माणसाला तर त्यातलं काही माहित नसतं. नवीन जो उमेदवार असतो तो फ्रेश एक मतापासून सुरुवात करतो. पण जे पूर्वीचे जे नगरसेवक लोक आहेत यांच्याकडे अशा नावांचे जवळजवळ 1000 लोकांच्या लिस्ट, 1200 लोकांच्या लिस्ट आहेत. मग त्या याद्या यांच्याकडे असल्या कारणाने बाहेर गावचे लोक, मयत लोक, या असल्या कारणाने यांना निवडणूक काही अवघडच जात नाही ना. म्हणजे त्यावेळेस हे लोक बरोबर त्या लोकांना घेतात बोलून. आणि BLO त्यांचं एकच म्हणणं येतं, आम्ही अधिकाऱ्यांना खूप वेळा सांगितलं, अधिकारी जर कटच करत नाहीत
तर आम्ही त्यावर काय करायचं या संदर्भात आम्ही त्या निवडणूक शाखेतील अधिकाऱ्यांना जाऊन भेटलो. त्यांना सांगितलं का हे आमचे मित्र आहेत, हे इथं राहत नाहीत, यांचं त्या ठिकाणी घर आहे, लाईट बिल आहे, मी 100 रुपयाच्या स्टॅम्पवर हे लिहून देतो का मी तुम्हाला ही माहिती सांगत आहे, कट तर करा. ते म्हणे नाही, तुम्ही किती सांगितलं तर आम्ही कट नाही करणार, त्यांनी येऊन आम्हाला सांगायचं. आता ज्या माणसाला जर 3 ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार मिळतोय तो स्वतः येऊन कशाला सांगेन यांना. किंवा तो असं विचार करेल की मी माझं मतदान माझ्या ठिकाणी करतोय, त्या उरलेल्या ठिकाणी काय होतं मला काही घेणं. ते शासनाने बघावा, त्यांच्या यंत्रणेने. एक्झॅक्टली. माझे कुठं नावं आहेत आणि कुठं नाही याबाबत मी काय कशासाठी सांगायचं, मला ते काही काम नाही. आणि या संदर्भामध्ये ज्या वेळेस मी 600-700 लोकांचे डबल नावाचे पुरावे जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले, म्हणजे 2 ठिकाणचे मतदान कार्ड नंबर दिले, सर्व यादी भाग दोन्ही वेगवेगळे नंबर दिले, दोन्ही वेगवेगळ्या नंबरवर फोटो सारखेच, एक वेळेस तुम्ही नाव सारखं येऊ शकतं, वय सारखं नाही येऊ शकत, त्यांचं वय सारखं सगळं ते ज्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलं त्यावेळेस त्यांनी खोडसळपणा म्हणून प्रत्येकाला नोटीस काढली का तुझं नाव डबल आहे, 2 आहे मतदार यादीत, आणि त्याची तक्रार रवींद्र विठ्ठल वाबळेंनी केलेली आहे. ती पाहिलं मी, तो राहणार अमुक अमुक ठिकाणी, राहणार बिनार पत्त्यानिशी दिलं मला. मग त्यानंतर लई खूप लोकांचे फोन आले, 40-50 लोकांनी तर म्हणजे असं रस भाषेत केलं का तुमच्या याच्यात काय प्रॉब्लेम आहे, जर सरकारला अडचण नाही, मतदान अधिकाऱ्यांना अडचण नाही, तुम्ही हे कशासाठी करता, राहून द्या ना, आमचे 2 नावं राहून द्या, नाही तर 3 नावं राहून द्या, का तुम्हाला निवडणूक लढवायची म्हणून तुम्ही करता म्हणे. पण मला सांगा मग आता ही 2-2दा 3-3दा नावं नोंदवली कशी जातात, त्याची ती मोडस ऑपरेंडी ते काय आहे. आता याच्यामध्ये आता मी या संदर्भामध्ये माहिती मागवली होती त्यांना, कारण की मतदान नोंदणी करताना आधार कार्ड मागितलं जातं, रेशन कार्ड मागितलं जातं, नियमानुसार जे मागतात ते लाईट बिल मागितलं जातं, घरातील कोणत्या तरी व्यक्तीचं आधार कार्ड मागितलं जातं, मतदान कार्ड मागितलं जातं, कारण त्याच कुटुंबातलं त्या ठिकाणी यादी भागानुसार नाव यावं म्हणून. सद्यस्थितीला असं कुठल्याही प्रकारचं घेत नाही, फक्त आधार कार्ड, एडिट केलेल्या आधार कार्डवर पण नाव नोंदवतात. एडिट केलेली म्हणजे तुमचं मूळ आधार कार्ड जे आहे ना ते संगणकामध्ये बदल केला जातो, नाव पत्ते बित्ते बदलले जातात आणि त्याच्यावर नोंदवले जातात. अरे बापरे, अशाही घटना घडल्या आहेत. घटना घडल्या नाही, आहेत 2-2, 3-3 नावं आहेत. म्हणजे एकाच आधार कार्ड 2 वेळेला 3 वेळेला एडिट केलं, वेगवेगळे एकाचं आधार कार्ड सध्या लाईट बिल आणि मूळ पत्त्यावर जो राहतोय तिथं, आणि अन्य भागात पण नोंदवलं जातं त्या आधार कार्डचा पत्ता चेंज करून. नंबर तोच असतो, नंबर आधार कार्डचा तोच असतो. मग मतदार म्हणून त्यावेळेला जो नाव नोंदवतो त्यावेळेला त्याचा त्या आधारचा नंबर ट्रॅक केला जात नाही, काही नाही केलं जात, नुसते घेतात आणि नुसतं नोंदणी जोरात चालू. आणि कारण सांगतात लोक कमी आहेत, जे आहेत काम करणारे ते कॉन्ट्रॅक्टचे आहेत, त्यामुळे त्यांना जर काढलं तर आमचं कामकाज बंद होईल सगळं. मी आत्ता मध्ये शिरूर मधल्या वाघोली गावातलं मतदार असेच दुबार तिबार असलेल्या मतदारांचं पाहत होतो. त्याच्यामध्ये नाव एकच आहे, फक्त वेगवेगळ्या नंबरवरती ती व्होटर आय डी आहेत त्याची, आणि एक लहानपणीचा फोटो आहे कॉलेजच्या वयामधला, एक मोठा असतानाचा फोटो आहे, एक आणखीन वेगळ्या कुठल्या तरी दाढी वाढवली आहे किंवा मिशा वाढवली असे फोटो आहेत. असाही प्रकार अहमदनगरमध्ये होतो. आता तुम्हाला सांगतो, सद्यस्थितीला एक कोठला भाग म्हणून आहे, त्या ठिकाणी रुखसाना सत्तार शेख नावाची महिला आहे, तिचं मतदान कार्ड आहे, तिला टिकली लावलेली, भांगेमध्ये सिंदूर भरलेला आहे. आता साहजिक आहे, मतदान नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्याला हे तर समजायला पाहिजे ना, रुखसाना सत्तार शेख नाव आहे, त्या महिलेला टिकली असू शकते का, त्या महिलेचा भांग असू शकतो. आता आमचे काल मित्रकार मला पालिकेत भेटले होते, म्हणजे मित्र एक पत्रकार आहेत, ते म्हटले अहो रवी भाऊ, चोरडिया नावाचं मतदान कार्ड आहे आणि त्याचा रिलेटिव्ह शेख आहे, हे पाहिलं जात नाही का, पाहावा ना, हे पाहणं गरजेचं आहे ना. बरं, आपल्याकडं प्रत्येक यादीवर काम करणारे माणसं आहेत, एका यादी भागामध्ये मॅक्झिमम कमीत कमी 1000
मतदार असतात. हो. आणि जर 1000 मतदारांचं जर आपण जर ठरवलं तर 1000 मतदानाच्या हिशोबाने 300 कुटुंब होतात. हो. एका कुटुंबात 3 लोक जर धरले 3-4 तर 1000 लोक होण्यासाठी एक 300-400 कुटुंब. 300-400 कुटुंबावरती एक शासकीय अधिकारी कामाला आहे आणि जिम्मेदार आहे. पालिकेचा आहे, काही सर लोक आहेत, शिक्षक आहेत, BLO म्हणून. मग जर 400 कुटुंबावरती तुम्हाला 5 वर्षात जर काम करायचंय तर तुम्ही एकदम सुरळीत व्यवस्थित कामकाज करू शकता. अगदी. त्या घरात कोण अपंग आहे, आपण असं म्हणू 365 दिवसात 365 कुटुंबांवर काम करायचंय, रोज एकाच कुटुंबात. नाही, तसं जरी नाही केलं तर इलेक्शन आहे, निवडणुका 5 वर्षांनी येतात. BLO बदलत नाहीत, 5-5 वर्ष 10-10 वर्ष एकाच भागात राहतात. पण यांचा विषय असा आहे का BLO आहेत पालिकेचे, नगरसेवक आहेत पालिकेचे, बरोबर आहे, राजकीय नेते. मग त्यांनी सोयीनी कसं केलंय माहिती का, माझ्या भागामध्ये राहणारा पालिकेचा कर्मचारीच BLO करून घेतलाय. म्हणजे काही अडचण बिडचण मी सांगेल त्याने ते, आणि ते पदाधिकारी असल्या कारणाने त्यांचंच ऐकणार ना. तो पालिका कर्मचारी काय म्हणणार, खाली राहील, मी काय करू शकतो, मी साधा कर्मचारी, मी यांच्या ना विरोधात करू शकत ना काही नाही, मला ड्युटी करायची. बरोबर. मग हे दुबार नाव सरसपणे आज पण चालू आहेत. मागील 2-3 महिन्यामध्ये इतक्या प्रमाणात वाढलेत नगरपालिकेच्या अनुषंगाने का काही सांगायलाच नको. भरपूर वार्डांमध्ये, भरपूर प्रभागांमध्ये. आणि याचा म्हणजे तुम्ही सांगितलेला हा जो आकडा आहे 24,000चा, हा जुलै 2024चा आहे. हा म्हणजे विधानसभेला होता. हो. नाही, मी परत वेगळं विचारतो. जुलै 2024चा हा आकडा आहे, बरोबर. त्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये किती वाढले माहित नाही, आणि विधानसभा झाल्यानंतर परत किती वाढले माहित नाही, ते नाही माहित. दुसरी गोष्ट याच्यामध्ये मी तुम्हाला ऍपवर दाखवू शकतो. ऍपवरती त्यांनी नावं टाकताना कशी करतात सिस्टीम दुबार नावाची, ते सांगतो तुम्हाला मी. सेम पण जर नाव टाकायचं असेल तर, माझं आधार कार्ड घेतलं रवींद्र विठ्ठल वाबळे, हे माझं नाव, माझं वय 52. आता हे ऍप मध्ये नाव टाकताना तिथं लोड करताना काय करतात, रवींद्रची जी वेलंटी आहे का ती पहिलं नाव टाकताना पहिली टाकायची, आणि नंतर दुसरीकडे जे नाव टाकायचं त्याला दुसरी टाकायची वेलंटी. आणि द्रवर रवींद्रवर टिंब नाही द्यायचा, न आणि द्र जोडायचा, अनुस्वार नाही द्यायचा, 52चं वय जे आहे ना ते 62 करायचं किंवा 42 करायचं, ज्याने ते नावं टाकता येतात. आणि अशा आहेत, मी तुम्हाला दाखवू पण शकतो डायरेक्ट. आता काही नावं तर जे आहेत ना, जे उत्तर प्रदेशचे तिकडच्या लोकांचे आहेत, त्यांचे काहीच पुरावे नाहीत, पण आज पण ते मतदार यादीमध्ये आहेत. आणि BLOला काय, निवडणुकीच्या तहसील अधिकाऱ्याला जाऊन सांगितलंय मी का हे शोधा, आम्ही पगार देतो शोधणाऱ्या लोकांचे, जेवणा खावण्याच्या सोयीचे, काहीच नाही करत. काय असतो त्यांचं प्रतिक्रिया, त्यांचं काय म्हणणं असतं? नाही, त्यांचं म्हणणं आहे आम्हाला असे कोणाचे नाव कट करण्याचा अधिकार नाही. आणि वरिष्ठांकडून सांगितलं, हे वरिष्ठ पण कळले नाही आजपर्यंत कोण होते ते, असं तहसीलदारांनी सांगितलं. हो. आता मी 11/8/2025 रोजी जो दुबार नावासंदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज दिला, त्या अर्जामध्ये मी त्यांना सांगितलं, सर तुम्ही ज्या वेळेस आमच्याकडून मतदान नोंदणी करून घेता त्यावेळेस आमच्याकडून पुरावा म्हणून आधार कार्ड घेता, तर माझा जर पत्ता आधार कार्डवर जो आहे त्या भागातलं माझं मतदान कार्ड ग्राह्य धरा. अन्य भागात जर माझं कुडालचं मतदान कार्ड निघत असेल तर उडवून टाका ना ते नाव. तुम्ही डायरेक्ट सांगा ना, ओ वाबळे तुमचं जे आधार कार्डवर पत्ता आहे आम्ही त्या ठिकाणचं, तर आम्हाला तो पुरावा ग्राह्य धरता येत नाही आणि आम्हाला तसं करता येत नाही. आधार कार्डचा पुरावा ग्राह्य नाही धरता येत. मग आता आधार कार्डचा पुरावा नोंदवताना ग्राह्य, नोंदवताना त्यात ग्राह्य, नोंदवताना त्यात सगळं पाहणार आम्ही, पत्ता पाहणार, आधार त्यावेळेस आधार, आणि उडवताना आधार नाही, उडवताना नाही आधार, उडवायच्या वेळेला निराधार. तुम्ही उडवायच्या वेळेस किती पण टाका नाव, काही नाही. आणि या संदर्भामध्ये मी माहिती अधिकारामध्ये त्यांना अर्ज केला होता का BLOनी जे कामकाज केले का मागील 2-3 महिन्यामध्ये किती नावं नोंदवले, पुरावा म्हणून काय घेतला, कोणत्या बेसिसवर नोंदवण्यात आले, काय आले. ते म्हणे हे प्रत्येक व्यक्तीची माहिती असती, तुम्हाला देता येत नाही, ही सगळी ऑनलाईन माहिती आहे, त्याचं रेकॉर्ड पण आमच्याकडे उपलब्ध नाही.
मृत व्यक्तींची नाही नवीन नोंदणी नोंदणीची रेकॉर्ड उपलब्ध नाही. आमच्याकडे ते कॉम्प्युटर संगणक मध्ये आहे आणि ती व्यक्तीची पर्सनल माहिती आम्ही तुम्हाला नाही देऊ शकत. अरे बापरे. मग आता व्यक्तीची जर पर्सनल माहिती आहे तर निवडणूक शाखेतील नोंदणी करणारा कॉन्ट्रॅक्टरचा माणूस रात्री 9:30 फोन करून धमकी देतो नोंदणी करणाऱ्या शहरातल्या एका नागरिकाला, तू पैशासाठी नोंदवू राहिलाय म्हणून. ही पण मी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती का 9:30 फोन येतोय निवडणूक शाखेमधून कॉन्ट्रॅक्टरच्या माणसाकडून. नंबर देखील दिला होता, वेळ देखील दिला होता का ह्या माणसाने किती वाजता. नाही, एक त्रयस्थ व्यक्तीने येऊन सांगितलं का मला 9:30 फोन आला आणि निवडणूक शाखेतून म्हटले का तुम्ही पैशासाठी मतदान नोंदवता म्हणून. तर म्हणे माझा असा काही संबंध नाही. मी निवडणूक शाखेमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना एवढं म्हटलं का तुम्हाला जर काही गैर वाटत असेल रद्द करा ना त्यांचं निवडणूक कार्ड. तुम्ही फोन करण्याचं कशासाठी त्यांना मनस्ताप देता. आज जसं त्या माणसाला फोन केला तसं उद्या हे कोणी महिलांना फोन करते, एखाद्या मुलीला फोन करते नाव याला. म्हणजे हे पण प्रकार ते करतात. मृत व्यक्ती जे आहेत त्या मृत व्यक्तींच्या बाबत असं घडलं जातं की त्यांचे जे नावं आहेत आणि जे मतदान कार्ड आहेत, आधार कार्ड आहेत, हे सहज उपलब्ध होतात त्या एरियामधील प्रतिनिधींकडे. तर निवडणुकीच्या आधी त्याच्यावरचे फोटो एडिट केले जातात. अरे बापरे. सारख्याच वयाचा माणूस घ्यायचा, त्याचा फोटो तिथं लावायचा आणि त्याच्याकडून दुपारी 4 नंतर मतदान घडवून आणायचं. 4 नंतरची परिस्थिती अशी असती निवडणूक विभागात त्या बूथवरची खूप गर्दी झालेली असती, टाइम कमी असतो, निवडणूक अधिकाऱ्यांना सगळं गोळा करून लवकर जायचं असतं म्हणजे सगळं रिपोर्ट द्यायला वरिष्ठांना देण्यासाठी. त्यामुळे इतकी तपासणी नाही होत ना. आणि जे पोलिंग एजंट असतात ते सकाळपासून थांबल्यामुळं ते चला त्यांना बी कळत असतं 4 वाजेपर्यंत चलून द्या असं करून ते भरपूर प्रमाणामध्ये होतात. आणि हे मी अनुभवलेलं आहे. आत्ता लोकसभेच्या वेळेस पण अनुभवलंय, विधानसभेच्या वेळेस पण अनुभवलंय. मी तिथल्या बूथवरती होतो त्यावेळेस. हे भयंकरच गंभीर आहे. पण म्हणजे मयतांचे ID एडिट करायचे हा भयंकर मोठा क्रिमिनल गुन्हा आहे. नाही, ते करतात, पत्ते बदलतात. पण हे BLO कडून होतं अर्थातच त्याच्या. नाही, BLO कडून नाही होत. BLO कडून असं होतं का नोंदवलं जातं ना, नोंदवलं जातं. पण असा विषय राहतो का बाबा एखादं नाव जेव्हा ऍपला येतं त्याला मंजूर करायला त्यावेळेस पत्ता तिथला असतो आणि आधीच सांगितलेलं असतं त्यांना का या भागातले आमचे मतदान कार्ड नोंदवायला येतील व साहेब तेवढे लक्ष द्या. कारण त्यांना पण घरोघर जावं लागतं ना. आता काही BLOंनी काय केलं ते म्हणे आम्हाला येऊन सांगितलं का बाबा ह्या भागामध्ये हे लोकच नाही, पण तिथल्या माणसाने सांगितलं आमचे भाडेकरी होतात यांचे नावं उडवायचे नाही. घरमालकांनी सांगितलं, नाही उडवता आले ना त्यांना. ते म्हटले कसे उडवणार आम्ही. म्हणजे याच्यात BLOंचं हे नाही, BLO जे आहेत ते काम करायला तयार आहेत. पण वरिष्ठ काही राजकीय लोक आणि प्रांत सारखे किंवा काय वरिष्ठ यांनी याच्यामध्ये जास्त लक्ष घालणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये एक प्रकार असा पण होतो का आपल्या कार्यकर्त्याचं लग्न झाल्यानंतर जी नववधू येते ना तर तिचं आधार कार्ड आई बापाच्या नावचं असतं, तर ते आता नवऱ्याच्या नावाकडेच करायचं असतं. तर आधार कार्डची प्रोसेस अशी आहे, एका टायमाला तुम्ही एक बदल करू शकता. जन्मतारीख बदला, पत्ता बदला, नाव बदला. नाव बदलण्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट लागतं, पत्ता बदलण्यासाठी लाईट बिल आणि तुमचे आपले काही कागदपत्र लागतात. सुरुवातीला काय करतात, हे नववधूचे आहेत ना आई वडिलांच्या इकडचं आधार कार्ड असतं त्याचा पत्ता बदलून घेतात. म्हणजे सासरच्या ठिकाणचा पत्ता घ्यायचा. आधार कार्डवर सासरचा पत्ता आला का माहेरच्याच नावाने सासरच्या पत्त्यावर मतदान कार्ड नोंदवायचं. आणि ते झालं का नंतर मॅरेज सर्टिफिकेट देऊन जेव्हा आधारचं नाव चेंज होईल त्यावेळेस त्याच पत्त्यावरती तेच हे करायचं. असे बी प्रकार आहेत, सद्यस्थितीला बी आहेत. आणि हे जवळजवळ 10-10 वर्षापासून ज्यांचे लग्न झालेत आमच्या भागामध्ये, म्हणजे त्याच भागात ती मुलगी दिल्या कारणाने तिचं मतदान कार्ड एक माहेरचं पण आहे आणि एक सासरचं पण आहे, दोन्ही पण आहेत आणि दोन्हींवर मतदान घडतं. कारण आता ज्या वेळेस निवडणूक अधिकारी येतो तो 1 दिवसासाठी येतो बूथवरती, त्याच्याकडे यादी असती. आपल्या कोणत्याही शासनाच्या याद्या बघा, फोटो कसे दिसतात त्याच्यामध्ये.
फोटो एवढे समजत नाही, स्पष्ट नाही, झेरॉक्स. दुसरी गोष्ट, मतदान नोंदवलेलं असतं ते तरुण वयामध्ये 21, 22, 25च्या काळात तो येतो मतदान करायला 35-40च्या वेळेस. अधिकाऱ्याने कितीही पाहिलं त्याच्याकडे तरी तो हा तोच हे समजून येत नाही. या कारणास्तव भरपूर गोंधळ होत राहतो. आता ही जी 24,000ची तुम्ही यादी दिलीत समजा, याच्यामध्ये मयत तर नाहीच आहेत, याच्यात फक्त दुबार नाव, हे फक्त दुबार आहे. याच्यामध्ये अजून तुम्हाला सांगतो, मयत जे आहेत ना, मयत एडिट केलेले 4,000, 3-4 हजाराचा याच्यात अजून मयतचा जास्तचा मी म्हणतो, जास्तचा याच्यात आकड्याचं भर पडा. अजून याच्यामध्ये हे दुबार आहेत म्हणजे हे कसे दुबार, फक्त सेम नाव. तेच सेम. आता याच्यामध्ये वेलांटी बदललेले, काही वय बदललेले, अनुस्वार टाळलेले, रवींद्रचं द्र वरती ते टिंबाचं ते आणि न ला द्र लावणं, हे भरपूर आहेत. आणि खूप सोपं आहे. एका BLOकडे 1,000 लोकांचं हे असतं यादी, आणि त्याच्यामध्ये 300 कुटुंब असतात. आता 300 कुटुंबामध्ये त्याने एका रविवारी 10 कुटुंब जरी केली तरी 30 रविवारांमध्ये तो सगळं उरकून टाकू शकतो. आणि त्याचा अपडेट पुरावा त्यांनी तिथे द्यायचा आणि त्याच्यावरच हे करायचं. पण हे काही केलं जात नाही. कॉन्ट्रॅक्टरचे लोक तिथं काम करतात. कॉन्ट्रॅक्टरच्या माणसांना काही घेणं देणं नाही, काहीच नाही. तुमचं म्हणजे ते जबाबदारच नाहीत ना. त्यांना उद्या बी काढलं तर शेवटी ते कॉन्ट्रॅक्टरचेच ना. एक जबाबदारी व्यक्ती. आणि दुसरं बाब आहे की कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलंय हे फक्त सत्ताधारी पक्षाच्या लोकांना माहिती असू शकतं. त्याच्यावर काही कारवाया होत नाहीत, तिथपर्यंत पोहोचत पण नाही, त्या एजन्सीपर्यंत पोहोचूच शकत नाही. सामान्य माणूस काय पोहोचणार? महसूल खात्यामध्ये जर का समजा या अशा निवडणूक विभागामध्ये कोण कॉन्ट्रॅक्ट दिलंय, तो व्यक्ती कोण आहे, त्याचं शिक्षण खरं आहे का नाही, त्याचे रेकॉर्ड काय आहे, तो महाराष्ट्राचाच आहे का अन्य कुणालचा आहे का काय, ह्या भानगडीत एका मतदान कार्डसाठी कोण पडणार हो? कुणीच नाही पडत ना. आणि त्या कारणाने हे सरस सगळीकडे चालू. म्हणजे आता एक मिनिट, तुम्ही म्हणतात ती 24,000 नावं, त्याच्यानंतर मयत किंवा एडिट केलेले मयत किंवा वेलांट्या, काना, मात्रा हे बदललेले नावं, हे समजा जुलै तुम्ही ज्या वेळेला दिलं जुलै 2024ला, असे समजा 24+6 30,000 असले, तर त्यानंतरच्या या आतापर्यंतच्या वर्षभरामध्ये आता तर नगरपालिकेचे इलेक्शन येऊ राहिलेत ना, 50,000 झाले. त्यामुळं त्यांनी इतके वाढवले असतील. ज्याला उभं राहायचंय तो काय करतो? तो वाढवतोच. तुम्हाला एक सांगा, तुमच्या विधानसभा मतदारसंघांचा निकाल किती मताच्या फरकाने लागला होता? नाही, आमचा तसं 40च्या पुढे लागला, 40,000च्या पुढे निकाल तो लागला. परंतु कसं आहे माहिती का, प्रत्येक विधानसभेमध्ये आता ह्याच्यामध्ये कसं होतं, हा बूस्टर डोस होतो ना. आता हा विषय काय होतो माहिती का, शहरामध्ये मी सामान्य माणूस किती शिकलेला राहून द्या, काही राहून द्या, मुळातच मला ह्या सगळ्या यादींवर जर काम करायचं म्हटलं तर माझ्याकडं 3 लाख लोकांची जी मतदानाची यादी आहे ती डाउनलोड पाहिजे. डाउनलोड पाहिजे. ती डाउनलोड असून मला त्याला तितका वेळ देता आला पाहिजे त्याच्यात शोधाशोध करण्यासाठी. आता हे सरकारच्या याच्यातून डाउनलोड नाहीये, वोटर ऍप आहे, पण डायरेक्ट नाव टाकून डायरेक्ट सर्च आहे, असं नाही का तुम्हाला यादी मिळते. आणि प्रायव्हेट जर का हे कोणाकडून आपण जर का एजन्सीमधून घ्यायचं म्हणलं तर त्या ऍपची किंमत जवळजवळ भरपूर लाखात. आता मी हे जे 800 नावं घेतले ना, हे 800 नावं जेव्हा मी ऍप मधून खरं खोटं करण्यासाठी मला माहिती मिळाली, पण मी विश्वास का ठेवू त्या माणसावर का हे त्यांनी 2 मला मतदान कार्ड दाखवलेत, हे त्याला खरंच पोस्टाने आलेत आणि खरंच याची नोंद सरकारी आहे का नाही, म्हणून मी ते काय केलं, एक तपासण्यासाठी मी एका एजन्सीला आहे ना 700 नावांचे 6,000 रुपये दिले, दुबार नावांचे. मग मला त्यांनी दुबार नावांच्या प्रिंट दिल्या आणि त्यामध्ये मी ते शहानिशा केलं, ते खरंच होते. आता जर 700 नावं तपासायला जर मला 6,000 रुपये द्यायला लागले, बरोबर, नगरमधील मला जर 17 वार्ड मधील जर अहिल्यानगर मधील जर मला दुबार नावं शोधायचे म्हटलं तर 6,000 एवढे पैसे मी घालू शकत नाही, कुणीच नाही घालू शकत. आणि कशासाठी घालवणार? ते म्हणणार हे काय आपलं हे का. आता मी परवा मृत्यू जे झाले त्या मृत्यूचं रेकॉर्ड आमच्या अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये 2016 पासून संगणकीय केलेला आहे. त्या संदर्भामध्ये मी अर्ज दिला होता.
मला आपल्याकडून मृत्यूची यादी पेन ड्राईव्हमध्ये किंवा CD मध्ये किंवा जी उपलब्ध होईल ती संगणकीय यादी द्यावी. मी माहिती अधिकारात अर्ज करून खाली टीप लिहिली होती, शासनाच्या नियमाप्रमाणे त्याचे 20,000 रुपये होऊ नाही तर 30,000 रुपये होऊ, मी द्यायला तयार आहे. नाही दिली. त्यात मला अधिकारी म्हटला तुमचं याच्यात व्यापक दृष्टिकोन कळत नाही काय. मी म्हटलं आता त्याच्यात मी काल अर्ज दिला त्यांना, व्यापक दृष्टिकोन कळत नाही तर मी त्याच्यात टाकून दिलं का आपल्या अहिल्यानगर मतदार यादीमध्ये शहराच्या भरपूर बोगस नावं आहेत, मयत नावं 3,000 ते 4,000 आहेत, अजून पण असू शकतात. तर त्या संदर्भात नावं कट करण्यासाठी आम्हाला यादी पाहिजे, एवढाच आमचा व्यापक दृष्टिकोन त्यामध्ये आहे, तर आम्हाला सहकार्य करावे असा मी त्यांना काल अर्ज दिला. त्याची पोहोच पण आहे माझ्याजवळ. ती आता देतात का नाही काय माहिती. कदाचित त्यांना तोच व्यापक वाटत नसेल. नाही ना, ते मी त्यांना म्हटलं ते आम्हाला निदान तुमच्या शासनाच्या कोणाकडून दुरुस्त होत नसेल तर आम्ही निवडणूक, उद्या ते तुम्हाला म्हणतील तुम्ही निवडणूक अधिकारी नाही, मला म्हटलं ना ते तुम्ही काय करता काम. म्हटलं मी भाऊ असं असं माझं एक छोटं दुकान आहे आणि वेळ पडलं तर एवढं थोडंफार करत असतो, बस एवढं म्हणले, गेली नाही कोणत्यांनी पोच दिली मला. बाकी याच्यावर असं कुणी म्हणजे बघ करावा काम असं कोणाची इच्छा नाही. हे खूपच गंभीर आहे. पण म्हणजे नाही, याने काय होतंय माहिती का, आता हे बघा विषय असा होतो, एक प्रभाग धरा, ज्या प्रभागामध्ये एखादा उमेदवार आहे, प्रभागाचा नगरसेवक आहे, त्याला ह्या सगळ्या गोष्टी पूर्वीपासूनच्या माहिती आहेत. त्याला हे माहिती आहे का आपल्या प्रभागामध्ये कोण वारलं, कोण दुसरीकडे राहायला गेलं. आता एक आमचे नातेवाईक आहेत, त्यांची 8 नावं मतदार यादीत आहेत, आता आहेत सध्या. मी त्यांची ती यादी पण त्यांना सांगितली, दिली पण आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो त्या 8 नावांमध्ये 2 नावं डबल आहेत, एक नाव मयत आहे त्या 8 नावांमध्ये. पण आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला त्यांना 5,000 रुपये ऑफर येते प्रत्येकी. आता ते अहिल्यानगरमध्ये राहत होते, आता ते तिथं राहत नाहीत, त्यांचं तिथं काहीच नाही. ते नाशिकमध्ये राहतात, हिरावाडीत. बरं. 8 नावांचे त्यामधील एक व्यक्ती मयत आहे त्या परिवारामधली, आणि 2 जणांची नावं डबल आहेत. आणि एक व्यक्ती जो आहे त्यातला तो मागील जवळजवळ 35 वर्षापासून नाशिकचाच रहिवाशी, त्याचं घर नाशिक, सगळं रेशन कार्ड सगळं नाशिक. आता ह्यांचे नावं आमच्यात इथं आहेत. यांना दर निवडणुकीला 25,000 रुपये नगरसेवक पदाच्या वेळेस मिळतात, आणि मयतचे आणि दुबार नावाचे थोडेफार वर जास्त मिळतात. आता नाशिक ते अहिल्यानगर अंतर 165 किलोमीटर, जाऊन येऊन जर म्हटलं तर 330 किलोमीटर. 15 रुपये किलोमीटरच्या दराने जर मी गाडी केली तरी मला 5,000 रुपये बास होतात. जाताना देवस्थान करत जाईन, येताना देवस्थान करत जाईल. जो पैसे देईन तो नगरसेवक काय आहे मला काही घेणं देणं नाही, मला पैसे देणारा महत्वाचा, तो काम करणार आहे की नाही याचाही काही संबंध नाही. मला तिथं राहायचंच नाही. बरोबर. तिथलच्या ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर येतंय का, तिथं कचऱ्याचे ढीग साचतायत, मी तिथं आहेच नाही तर मला त्याच्याशी काय घेणं. बरोबर. असे पूर्वीच्या नगरसेवकांकडं 1000च्या प्लस लोकांच्या याद्या आहेत. मग त्यामुळे होतं कसं माहिती आहे का, नवीन नगरसेवक जो उभा राहणार आहे, लोकप्रतिनिधी जो उभा राहणार आहे, त्याला एक मतदारापासून सुरुवात करावी लागते शोधायला. यांची 1000 ऑलरेडी आहेत, यांच्याकडे 1000 ऑलरेडी आहेत. आणि दुसरी गोष्ट, ते 1000 असल्या कारणाने एखाद्याचा काही प्रॉब्लेमचा अर्ज जरी माझ्याकडे आला तरी मी तेवढं सिरियसली घेत नाही. काय त्यांनी नाही जरी मला सहकार्य केलं तरी माझ्याकडे पहिले माझे 1000 माझ्या खिशात आहेतच ना. मी कशासाठी त्याची हाजी करू किंवा काय करू. जर तुम्ही मतदान यादी व्यवस्थित ठेवली आणि प्रत्येक मतदाराला जर का समजा वेटेज आलं, महत्व आलं, तर हे लोक सगळेजण व्यवस्थित वार्डचे पण कामं करतील, प्रभागातली पण कामं करतील. नाही तर हे लोकांना काही आवश्यकता नाही ना. 1000 आहेत, निवडणूक अधिकारी आहेत, सगळे ऐकतायत.
बरं, तुम्ही मला 4 वेळा BLOने जाऊन जर अधिकाऱ्याला सांगितलं नाव कट करा, नाव कट करा, कट करा, जर केलंच नाही तर BLO तरी 5 वेळा कशाला जाऊन म्हणन त्यांना? जर नाहीच कट करत तर जाऊन द्या ना, मलाच गरज आहे का? आता मी तुम्हाला हे बोगस नावांची जी यादी दिलती ना माग 10/7/2024 आहे शेवटी. आता याच्यामध्ये जे बोगस नावं आहेत ना, हे बा, आता याच्यामध्ये बोगस नावे मी 15 दिली होती एक प्रॅक्टिकलसाठी. वरचे मित्र आहेत आमचे, हे 30 वर्षापासून सावेडीला राहतात, सावेडी गावात. त्यांचं स्वतःचं घर आहे, तिथलं सगळं स्वतःच आहे, पण त्यांचे नाव आमच्या वार्डात आणि डबल आहेत. ते पण आज आहेत, ॲपला पाहिलं तर ते उपलब्ध आहेत. यातले बरेचसे लोक सापडतच नाहीत कुठे. काही लोक उत्तर प्रदेशचे, ते पण नाही सापडत. तर हे सांगून पण नाही कट झाल्यावर म्हणजे नेमकं कसं काय करायचं काय ते पण नाही समजत. म्हणजे काय निवडणुकीचं कसं काय नियोजन किंवा काय, आणि कसं काय तुम्हाला हे मिळणार का? तुम्ही लोकशाहीमध्ये करतायत मतदान, नाही ते पुरेपूर त्याचा फायदा होतोय असं काहीच नाही. हे फक्त प्रोसेस. ही मुद्दाम ही मुलाखत इतकी डिटेल घेण्याचं कारणच हे होतं की या संपूर्ण लोकशाही प्रक्रिया ज्याला म्हटलं जातं याच्यातला खोखलेपणा जो आहे, पोकळपणा, हा सगळ्यांच्या लक्षात यावा. आणि मी हे अनेक वेळेला याआधीही म्हटलंय की निरंजन टकले या नावाने जर का आणखीन 2 मतदार समजा नोंदवले गेलेले असले तर निरंजन टकले समजा एका पक्षाला, समजा काँग्रेस पक्षाला मतदान केलं आणि दुसऱ्या माणसानी समजा म्हणजे माझ्याच नावाला जो डुप्लिकेट मतदार आहे त्यांनी एकदा मतदान केलं आणि त्यांनी भाजपला केलं, तर संविधान असं मला सांगतं की एक माणसाला 1 मत आणि त्याचं मूल्य 1. तर मी दिलेल्या मताची व्हॅल्यू झाली 0 ज्यावेळेला दुसऱ्यांनी मतदान केलं, आणि तिसऱ्यांनी ज्या वेळेला पुन्हा आणखीन दुसऱ्या पक्षाला मतदान केलं तेव्हा तो माझ्या मतावर झालेला दरोडा आहे. आणि म्हणून हे अत्यंत गंभीर आहे. अशा पद्धतीने जर का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुका जर होणार असतील तर हे खरंच लोकप्रतिनिधी यांना म्हणायचं का? हा यातला खूप गंभीर बाब आहे. यात ज्या म्हणजे अगदी क्रिमिनल ऑफेन्सेस आपल्याला लक्षात आलेले आहेत की आधार कार्ड एडिट केलं जातं, आधार कार्डवरती फोटो बदलले जातात, आधार कार्डवरती पत्ते बदलले जातात. इतके क्रिमिनल ऑफेन्सेस होऊन जर का या निवडणुका होत असतील तर ही लोकशाही प्रक्रिया आहे असं तरी आपण म्हणू शकतो का? आता या संदर्भामध्ये हे जितकं जास्त लोकांसमोर आणता येईल वेगवेगळ्या पुराव्यांसह हे आम्ही सतत करत राहू, पण शेवटी अंतिम याच्यातली जबाबदारी ही तुमची आहे. या लोकशाहीनी, या संविधानाने आपल्याला प्रजा बनवलेलं नाही तर नागरिक बनवलंय, आणि नागरिक म्हणून आपली जी कर्तव्य आहेत ती कर्तव्य आता तरी निदान आपण बजावण्यासाठी पुढे यावं. अन्यथा अशा पद्धतीने गुन्हेगारी करून, याला गुन्हेगारीच म्हटलं पाहिजे, अशा पद्धतीने गुन्हेगारी करून निवडणुका नियंत्रित करण्याचा जो प्रयत्न आहे, आपल्या मुलाबाळांचं भविष्य या गुन्हेगारांच्या स्वाधीन करायचं का, हा सर्वात मोठा प्रश्न प्रत्येकाने आपापल्याला विचारायचा आहे. माझी सर्वांना ही विनंती आहे की हा व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. याच्यातून जास्तीत जास्त लोक ही जागरूक झाली पाहिजेत. त्यांच्या अधिकारांसाठी त्यांना उभं राहता यायला पाहिजे. बाबळेंसारखे सामाजिक कार्यकर्ते हे सर्व करतायत, त्याच्या बदल्यात त्यांना धमक्या मिळत आहेत, त्यांना त्यांची नावं मुद्दाम एक्सपोज केली जात आहेत. अशांच्या पाठीमागे उभं राहणं ही सुद्धा याच समाजाची जबाबदारी आहे, आणि ती पार पाडण्यासाठी आपण पुढे येणं खूप याच्यामध्ये महत्वाचं आहे. या लोकप्रतिनिधींना आणि या अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांची निंदा नालस्ती जाहीर स्वरूपामध्ये झाली पाहिजे, त्यांची निर्भत्सना झाली पाहिजे, त्यांना लाज वाटली पाहिजे की आपण अशी काहीतरी गोष्टी करत आहोत. हे करण्यासाठी आता आपली जबाबदारी आहे. इजी न्यूजच्या या भागामध्ये इतकंच, पण पुन्हा सांगतो, या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा. या व्हिडिओला जास्तीत जास्त जणांनी लाईक करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी सर्वांना आग्रह करा. आजच्या भागात इतकंच. धन्यवाद.